श्रीरामपूर येथे न्यायासाठी भव्य मोर्चा संपन्न. श्रीरामपूर शहरात आज न्यायाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. स्वर्गीय निलेश एकनाथ शेंडगे यांना न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व शांततेत पार पडला. शहरातील विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, युवक तसेच महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अण्णाभाऊ साठे तसेच लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयघोषांनी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, लहुजी वस्ताद साळवे यांचा विजय असो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या मोर्चामध्ये विराट प्रतिष्ठान, सकल हिंदू समाज, निलेश शेंडगे मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी शांततेच्या मार्गाने एकत्र येत संबंधित प्रकरणात न्याय मिळावा, आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली. मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. हे निवेदन DYSP जयदत्त भवर यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा शांततेत पार पडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. महिला व पुरुष वर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आल्याने नागरिकांमध्ये न्यायासाठी एकजूट असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यायाविरोधात समाज एकवटल्याचे चित्र मोर्चादरम्यान पाहायला मिळाले. SRB न्यूजसाठी ज्ञानेश्वर जगधने, श्रीरामपूर. आज श्रीरामपूर या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने निलेश भाऊ शेंडगे यांना न्याय मिळाला पाहिजे व आरोपीला अटक झाली पाहिजे यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने विविध सामाजिक संघटनेतून भव्य असा हा मोर्चा या ठिकाणी निघलेला आहे. या मोर्चाचं स्वरूप आणि मोर्चाच्या मागण्या आहेत की आरोपीला अटक झाली पाहिजे आणि जो कोण मारेकरी असतील त्यांना पोलीस प्रशासनाने अटक केली पाहिजे. या मुख्य मागणीसाठी आज विराट प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप भाऊ सरोदे यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीरामपूर या ठिकाणी भव्य दिव्य हा मातंग समाजाचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. आपण बघतोय प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे. आबाल, वृद्ध, महिला सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. तर निलेश शेंडगे यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे ही मुख्य मागणी घेऊन हा मोर्चा आज या ठिकाणी निघलेला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, लोकशाही राज्यभाऊ साठेंचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वस्ताद लहुजी साळवेंचा, हर हर जय जय श्रीराम, बोल लक्ष्मीबाई की. अरे बघता काय आज आमच्यावर उठ मातंगा जागा हो, संघर्षाचा धागा हो.
अरे ऊट मतंग जागा हो, अरे ऊट मतंग जागा हो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, वस्ताद लहुजी साळवेंचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भवानी, हर हर, जय जय श्रीराम. शामिल हो, शामिल. आरोपाला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपाला अटक झालीच पाहिजे. जय लहुजी, जय लहुजी, जय भीम. जय भीम. अरे बघता काय, शामिल हो. अरे बघता काय, आज आमच्यावर, आज आमच्यावर निलेश दादा अमर रहे, अरे निलेश दादा अमर रहे, निलेश दादा अमर रहे. अरे बघता काय, शामिल हो, बघता काय, शामिल व्हा. जय लहुजी. जय लहुजी. एकत्रित हा मोर्चा आपल्याला निलेश शेंडगेंना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणून मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेष करून आमच्या माता भगिनी सुद्धा एवढ्या भर उन्हामध्ये आपल्या निलेश भाऊला न्याय मिळवण्यासाठी आज पायी चालत आल्या, म्हणून विशेष करून माता भगिनींचा सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आज हा मोर्चा आपण जो काढलेला आहे त्याचं सविस्तर मला या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. 11 तारखेला 2026 ला आपल्या समाजाचं लेकरो निलेश भाऊ शेंडगे यांना जीवे ठार मारून त्या ठिकाणी एक मोठी दहशत निर्माण करण्याचं काम काही प्रस्थापित गुंडाकडून या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून ही घटना झाल्यानंतर आज जवळजवळ माझ्या माहितीनुसार 1 ते 1.5 महिना होत आला, अजून ते आरोपी अटक नाहीयेत. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा खऱ्या अर्थाने सत्कार केला पाहिजे. आज या ठिकाणी सत्कार करता जरी नाही आलं तरी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचा सत्कार मला नगरला जाऊन करावा लागणार आहे. अरे काय चाललंय या श्रीरामपूर मध्ये? दिवसा ढवळ्या एका तरुणाची हत्या केल्या जात आहे आणि ते हत्या करणारे कोण आहेत? जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेले ते आरोपी आहेत. यांना पोलीस प्रशासन अभय का देत आहे? काय संबंध आहे पोलिसांचा आणि आरोपींचा? खऱ्या अर्थाने समाज बांधवांना सीआयडी चौकशी लावून पोलीस प्रशासनाचं आणि हे काय गुंडगिरी प्रवृत्तीचे जे काही मारेकरी आहेत यांचं काय संबंध आहे हे अगोदर या ठिकाणी सगळ्या जनतेसमोर ओपन आलं पाहिजे. आमचा निलेश भाऊ गेला आणि अशा माणसांनी त्यांना मारले की ते जन्मठेपेची शिक्षा भोगून या ठिकाणी आलेले आहेत. तो नगरसेवक म्हणून तो अर्जुन दाभाडे आहे कोणतरी, त्याच्या काय बापाची घरची जागीरदारी आहे का? उठून सुटून जर सर्वसामान्य माणसांना मारण्याचा कार्यक्रम जर अर्जुन दाभाडे आणि त्याच्या साथीदार या ठिकाणी करीत जर असतील आणि पोलीस प्रशासन खऱ्या अर्थाने बघ्याची भूमिका घ्यावी लागत असेल, जर पोलीस प्रशासनाने कुठल्या प्रकारची कारवाई जर केली जर नसेल तर सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचा आज मी या ठिकाणी सर्वांसमोर निषेध व्यक्त करतो. आम्ही कायदा मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला हातात लाठ्या घ्यायला लावू नका. संविधानाचा आदर करणारे कार्यकर्ते आहोत, पोलिसांचा सन्मान करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. 35-40 वर्षापासून पोलिसांना बरोबर घेऊन समाज हिताचं काम आम्ही या ठिकाणी चळवळीचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे.
त्यावेळेची पोलीस यंत्रणा दलित संघटनेला असेल, गोरगरीब जनतेला असेल, सर्वसामान्य जनतेला असेल, सहकार्य करण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम ती पोलीस प्रशासन त्यावेळेचं करत होतं. आताचं पोलीस प्रशासन काय करताय, कशा करता बघायची भूमिका घेत आहे, कुणाचा दबाव आहे. अरे जनते जर समोर तुम्ही जर गुंडाला न्याय देणार जर असेल आणि जनतेला जर अडचणीत आणणार जर असेल तर खऱ्या अर्थाने या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला या पोलीस प्रशासनाला या ठिकाणी जाब विचारावा लागणार आहे. सत्य सगळं समोर उघड येणार आहे. फक्त चौकशी निष्पक्षपणाने झाली पाहिजे. परंतु पोलीस या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी करत नाही. अरे ज्या निलेश भाऊला मारल्या गेला, ज्या निलेश भाऊची हत्या या ठिकाणी केल्या गेली, ते आरोपी आज श्रीरामपूरमध्ये खुलेआम फिरतात, दहशत माजवतात. अरे आतापर्यंत मी पाहिलेलं आहे की गोरगरीब जनतेने हक्कासाठी मोर्चा काढलाय, सर्वसामान्याला न्याय मिळावा म्हणून सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन उभा केलेली आहेत. हा इतिहास या महाराष्ट्राचा आहे, हा इतिहास या देशाचा आहे. परंतु या श्रीरामपूर मधला इतिहास आगळा वेगळा आहे. या श्रीरामपूरचा इतिहास अगदी वेगळ्या प्रकारचं काम या श्रीरामपूर शहरामध्ये चालू आहे. आणि म्हणून हा मोर्चा ज्यावेळेस 8-10 दिवसापूर्वी एक हसायला येत आहे, या पोलीस प्रशासनाची थट्टा या नगर जिल्ह्यामध्ये उडवल्या जात आहे. त्याने जे हत्या करतात, जे गुंडगिरी करतात, जे तस्करी करतात, जे माणसांना मारतात, आया बहिणींची इज्जत दिवसा लुटण्याचं काम ज्या आरोपीच्या माध्यमातून होत आहे, त्या आरोपीच्या संरक्षणार्थ या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये मोर्चा काढला जातोय. शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने श्रीरामपूरच्या माध्यमातून बदनाम होत चाललेला आहे. आम्ही बदनाम होऊ देणार नाही. आमचं रक्त सांडलं तरी चालेल, परंतु शाहू फुले आंबेडकरांच्या असणाऱ्या या महाराष्ट्राला आम्ही बदनाम होऊ देणार नाही. आणि जर इथून पुढच्या काळामध्ये जर पोलिसांनी या त्वरित या आरोपींना जर अटक केली जर नाही तर निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये उद्रेक तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या निलेश भाऊची हत्या ज्या पद्धतीने झाली, त्या निलेश भाऊला जर न्याय जर मिळाला नाही तर सर्वसामान्य जनता या महाराष्ट्रातली रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अरे सीआयडी चौकशी करा, सीआयडी चौकशीमध्ये सगळं स्पष्ट होणार आहे. अरे कशाला आम्हाला आंदोलन करायला लावतात, कशाला आम्हाला मोर्चा काढायला लावतात. अरे तुम्ही आमचे सेवक आहेत. पोलीस यंत्रणा गोरगरीब जनतेसाठी आहे आणि ही गोरगरीब जनता जर गुंडांना अटक करा म्हणून मोर्चा काढत असेल, आंदोलन करीत असेल तर निश्चितपणाने हे बरोबर नाहीये. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. श्रीरामपूरची अवस्था उभा महाराष्ट्र पाहत आहे, संपूर्ण देश पाहत आहे. या श्रीरामपूरमध्ये काय चाललंय, का गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, का गुन्हेगारीला आळाच्या ठिकाणी बसल्या जात नाही. अरे ज्यांनी हत्या या निलेश शेंडगेंची केली, त्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या आहेत, का तुम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल करीत नाहीत. आणि या आरोपींनी माननीय न्यायालयाचं उल्लंघन केलेलं आहे आणि जन्मठेपेची शिक्षा जे आरोपी खऱ्या अर्थाने जामिनावर आलेले आहेत त्यांचा जामीन रद्द का करत नाहीत, हे पोलिसांना मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी विचारायचं आहे. माझी समाज बांधवांना विनंती आहे, मताने मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवला नाही पाहिजे. ठीक आहे, निलेश भाऊ आता परत येणार नाही याची कल्पना आपल्याला आहे, परंतु उद्याच्याला ही वेळ माझ्यावर येऊ नये, ही वेळ तुमच्यावर येऊ नये, ही वेळ आमच्या माता भगिनीवर येऊ नये. आणि म्हणून या ठिकाणी पोलीस प्रश्नाच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी मोर्चा काढावा लागतो. पोलिसांना माझी विनंती आहे, अरे गोरगरीब जनता तुमच्या भरवशावर या ठिकाणी सुखाने वागत आहे. गोरगरीब जनता खऱ्या अर्थाने माता भगिनी आमच्या पोलिसांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने या मुक्तपणे या ठिकाणी वावरत आहेत. माझी तुम्हाला नम्रपणाची विनंती आहे की आमच्या चेहऱ्याकडे पहा, आमच्या माता भगिनीच्या चेहऱ्याकडे पहा. जर तुम्ही निश्चितपणाने मोकळ्या मनाने आणि खऱ्या विचाराने जर माता भगिनीकडे जर पाहिलं, आमच्या सारख्या गोरगरीब जनतेच्या डोळ्याकडे जर पाहिलं तर पोलिसांना सांगतो तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती आहे हे थांबवा. आता निलेश भाऊला ज्या पद्धतीने हत्या केली, हत्या करणारे कोण आहेत, मोर्चा काढला जातोय त्यांच्या स्मरणार्थ, त्यांचं निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी संबंधित यंत्रणा थांबते. अरे कसला प्रकार चालू आहे. माझी विनंती आहे
या महाराष्ट्राला हे कधी सहन होत नाही. या महाराष्ट्रामध्ये याची दखल घेतल्या जाती. जर गुन्हेगाराला तुम्ही त्या ठिकाणी मोडीत काढण्याचं काम करत जर नसाल आणि सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने जर त्रास होत जर असेल तर निश्चितपणाने या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. का आल्यात या मोर्चा काढायला हा सर्व समाज? का आलाय रस्त्यावर एवढा मोठा समाज? पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. आदरणीय प्रदीप भाऊसरोद आहे, आदरणीय सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत. या सर्वांनी खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा जपण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मागं पण केलेलं आणि पुढे पण करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करू. आता बरेच जण या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत. माझी विनंती आहे की आपण सर्वांनी निलेश भाऊला आदरांजली वाहण्यासाठी आणि निलेश भाऊला न्याय मिळण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि माझी नम्रपणाची विनंती आहे, अनेक वर्ष हा महाराष्ट्र पाहतोय, अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्रापासून या ठिकाणी चालू आहे. आज निलेश भाऊ शेंडगेची ज्या पद्धतीने हत्या झाली, आमची प्रमुख मागणी अशी आहे की सीआयडी चौकशी लावा, सीआयडी चौकशी लावून त्या आरोपीला खऱ्या अर्थाने अटक करा अशी आमची मागणी आहे. आणि कुणी अभय देत जर असेल तर त्याला सुद्धा सहआरोपी करा अशा प्रकारची मागणी आम्ही घेऊन आपल्या या ठिकाणी दारामध्ये आलेलो आहे. पोलीस मायबाप जनता तुमच्या भरवशावर आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये असा प्रकार घडणार नाही. आणि जर घडलाच तर पोलिसांना जर या ठिकाणी त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून जर झालं नाही तर आम्हाला सुद्धा सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरून दांडक्याची भाषा बोलावं लागणार आहे. एवढं खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेमध्ये आता या ठिकाणी प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. मी भागचंद नवगरे यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी प्रथम निलेश भाऊ शेंडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मी आणि त्यांच्या आरोपाला अटक झाली पाहिजे एवढी विनंती करतो. पण या ठिकाणी असा परिस्थिती आहे का पोलीस प्रशासनामधले काही कर्मचारी हे कर्मचारी यांना पाठीशी घालतात आणि यांना पार्टनर मध्ये सीट मध्ये यांना आहे. यांना पोलिसाचाच पाठबळ आहे. पोलिसचे काही कर्मचारी आहेत ते त्यांना सहभागी होतात, पण पोलिसाचे इथले अधिकारी हे चांगले. या ठिकाणी एक सामान्य माणूस पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्याला म्हणतात तू साईडला बाई साईडला थांब, पण जर त्यांचा आला माणूस गुंडाचा किंवा एखाद्या पार्टनर त्यांचा तर त्यांना खुर्ची घ्या बसा या त्यांची फेफरत करतात आणि सामान्य माणसाला हे अरे रावी करून हाकलून देतात. यांचे पार्टनर मधले यांचे शिडार काढले पाहिजे. एक पोलिसाकडे 2-2, 4-4 मोबाईल आहेत, त्यांचे पार्टनर आहेत ते सर्वच पोलीस नाही, पण त्याच्यातले काही कर्मचारी आहेत मोजके आणि त्यांच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा डबल आहेत. पण यांना कोणी दिले ते डबल रिव्हॉल्वर? आणि मला स्वतःचा अनुभव आलाय. मी 8 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला गेलो होतो. मी म्हणलं थांबा, मला म्हणून बाहेर निघा. बाहेर निघ सर, काय संबंध आहे? म्हणजे मी एक पदाधिकारी असून मला बाहेर काढण्याची धमकी आणि सामान्य माणसाला खुर्ची टाकून बसण्याची. मी देशमुख साहेबांकडे गेलो, देशमुख साहेबांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलावलं आणि काय केलं झाकला असेल तो वेगळा. पण अशी परिस्थिती आहे का याला सगळं पाठबळ देण्याचं काम पोलीस प्रशासनामधले काही अधिकारी करतात, कर्मचारी करतात. त्याच्यामुळे गुंडागिरी पावलेली आहे. नाही तर कोणीच ताकद आहे. आपण सामान्य माणसाने गुन्हा केला साधा यांची दाखल झाली तर गाडी इथून उचलली येते. अरे म्हणजे माणसं तर कसं काय अटक नाही होत 302 याच्यामध्ये? मग याचा आपण अभ्यास केला पाहिजे. याची सीआयडी मार्फत चौकशी, सीबीआय मार्फत चौकशी आणि त्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. त्यांचे जे पार्टनर आहेत सगळ्या धंद्यामध्ये पार्टनर आहेत ते त्याने आणि ते बदलून गेले ते बी पार्टनर आहेत आणि ते इथे ड्युटीवर आहेत ते बी पार्टनर आहेत. इथं त्यांचे फोनवर धंदे चालतात. आमचं आता उद्या बी मी सर्व होईल. मी असं बोललो म्हणजे ते त्यांना सांगते ना अरे तो असा बोलला आणि तो तसा बोलला. तर याच्यामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला उद्या काही झालं तर याला पोलीस प्रशासन आणि संबंधित ते गुन्हेगार आहेत ते जबाबदार राहतील. यांना काही लोकांना परत देऊ येतील, काही येते काय करतील कट मारतील, बस पोलिसाला म्हणतील खोटे आरोपी करा, खोटे गुन्हे करा. पण या ठिकाणी पोलिसांचे ते हप्ते घेतात. त्यांचे सगळ्यांचे आमच्याकडे शूटिंग आहे, ते पुढे हप्ते घेतात. कोण कोणाचे पाकिट गोळा करतंय हे सगळं आमच्याकडे. पण त्यावेळेस आमच्यावर एखादा खोटा गुन्हा दाखल होईल त्यावेळेस आम्ही हायकोर्टामध्ये हे पुरावे देऊ आणि आमच्यावर खोटं झालेल्या आरोपाची निश्चित परिस्थितीमध्ये खोटं झालेलं आहे ते सिद्ध करू आम्ही. या ठिकाणी मी 2 शब्द बोलतो. माझ्याकडे काही चुकलं असेल तर मला संयोजकांनी आणि सर्वांनी माफी करावी. त्यानंतर आगे साहेब. धन्यवाद भागचंदराव. आपल्या सर्वांची मागणी या ठिकाणी आहे. प्रदीप भाऊने सांगितलंय जर निलेश भाऊचे आरोपी, निलेश शेंडगेंचे आरोपी जर या ठिकाणी त्वरित अटक जर केले नाही तर आपल्याला आता भविष्यामध्ये लाखाचा मोर्चा घेऊन
मंत्रालयावर जायचं आणि आपल्या निलेश भाऊला न्याय मिळवून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आता विनंती करतो की ज्यांनी खऱ्या अर्थानं हिंदू समाजाला जागृत करण्याचं काम केलं, ज्यांनी हिंदू समाजाचं खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम अहोरात्र करतात, अशा आगे साहेबांना मी विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय श्रीराम. सर्व आपल्या जमलेल्या बंधू भगिनींना विराट प्रतिष्ठान, शिवप्रार प्रतिष्ठान, निलेश भाऊ शेंडगे मित्र मंडळ आणि सर्व सकल मातंग समाज, सकल हिंदू समाजाच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलेल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. 15 मिनिटांमध्ये आपला मोर्चा विसर्जित होणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही एवढ्या मेहनतीने आला, मोर्चात सामील झाला, तेव्हा माता भगिनी उन्हामध्ये बसलेल्या आहे, सावलीमध्ये बसलेल्या बांधवांना विनंती करतो समोर येऊन सामील व्हा. आपल्या माता भगिनी जर आपल्या बांधवासाठी सहन करत असेल तर आपली पण जबाबदारी का आपण पण सामील झालं तर ने भांडे आपण. सर्वप्रथम एक जोरदार आपण घोषणा करू. हात वरती करा सगळे. छत्रपती शिवाजी महाराज की, लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, बोला वस्ताद लवजी साळवेंचा, बोला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला हिंदू धर्म की, हिंदू धर्म की जय. मी ही घोषणा याच्यासाठी दिली कारण प्रदीप भाऊला माहिती का विषय सध्या मोर्चा काढणारे हिंदूच नाही, सोशल मीडियावर टाकू राहिले. मग या आम्ही पेंटी काढून दाखवतो, आहे का नाही चेक करा. माता भगिनींची माफी भगिनींची माफी मागून म्हणतो या चेक करा ना. चिंगड्या शाबूचे का नाही. तुम्हाला ते जिहादी आवडतात, तुम्ही जिहादी बोकांडी घेता. वार्ड नंबर 2 चे जिहादी तुम्ही बोकांडी घेतले आणि आमच्या निलेश भाऊला तुम्ही त्या गोदावरीच्या नदीच्या त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडून मारलं. काय वाक्य तुम्हाला मी सांगतो. हे म्हणते ना हिंदू नाही, कुणी मारलं का मारलं तुम्ही ऐका. आता नीट लक्ष देऊन ऐका. मी 10 मिनिटं घेणार आहे, त्याच्यानंतर प्रदीप भाऊ समारोप करणार आहे, मोर्चा विसर्जित होणार आहे पोलिसांना निवेदन दिल्यानंतर. नीट ऐकायचंय. थोडक्यात सांगतो एकदम शॉर्टकट मध्ये. FIR मध्ये जे ते सांगतो मी, माझ्या मनाने नाही सांगत आहे. पुरवणी जबाब जो आहे तो सांगतोय. नीट ऐका. दिनांक 11/1/2026 रोजी सायंकाळी 5:15 ते 5:30 वाजताच्या सुमारास मौजे नायगाव तालुका श्रीरामपूर येथे गोदावरी नदीच्या काठावर अर्जुन दाभाडे यांनी माझे मामा म्हणजे फिर्यादीचं चेतन कार्यकर्त्याचे मामा होते, माझे मामा निलेश एकनाथ शेंडगे यास लात मारून नदीच्या किनाऱ्यावर पाडून सलीम आम्ही हिंदू नाही, सलीम हिंदू आहे. सलीम पुढचा कोणता? अखिल बिल्डर आसिफ कैची राणा. अखिल बिल्डर कोणता हिंदू आहे? कैची कोणता हिंदू आहे? आमच्या हिंदूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अरे गण लावणार होता आमचा निलेश भाऊ, लक्ष्मीबाईची सेवा करणार होता. तुम्हाला काय माहिती? बदनाम करायचं. तुम्ही बोकांडी घेतले. यांना सांगितलं अर्जुन दाभाडेने लात मारून किनारे पाडून सलीम यास मारून टाका. असं सलीमला म्हणला तो. सलीम यास मारून टाका. आणि हजर असलेले आरोपी सलीम, अखिल बिल्डर, आसिफ कैची, मेजर राणा आणि बाकीचे जे दाभाडे सहकारी यांनी बुडून गोदावरी नदीच्या पाण्यात मारून टाकलं. याच्यानुसार गुन्ह्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे तुम्हाला आमच्या सारखे आम्ही ते चाललो ना हिंदुत्वाचं काम करणारे, आणि यांना किंमत नाही, यांना मैत्रीची सुद्धा किंमत नाही. साऱ्या श्रीरामपूरला माहिती होतं आमचं चांगलं. वस्तुस्थिती पण सांगणं गरजेचं आहे. माझं उगाच कोणाचा काही समज नको. साऱ्या श्रीरामपूरला माहिती होतं आमचं चांगलं आहे. अरे याच्याबद्दल मी सांगितलं वरच्या हिंदुत्वादी संघटनेला, चांगला माणूस आहे. मला माहिती होतं. मला शहरातले जी तर हिंदुत्वादी म्हणत होते तो त्यांना बोकांडी घेऊन बसलेलं म्हणे. मी म्हणलं आज सुधरण उद्या सुधरण. याच्याबद्दल मी सांगितलं. याला जेलमध्ये टाकलं. दिल्लीला गेलो मी याच्यासाठी. दिल्लीला, मुंबईला गेलो, संभाजीनगरला गेलो. अरे जेलमध्ये भेटायला गेलो. याच्या भावाने एवढं केलं नसतं. जेलमध्ये भेटायला गेलो. याच्यावर गोळीबार झाला तिकडं रेल्वेच्या पटरीच्या पलीकडं. चंदू भाऊ तिथं गेला पहिले. कोण नाही त्याचे. अखिल नाही आला, सलीम नाही आला, कोणता कच्ची नाही, अजून कोणतं काही नाही. तेव्हा याला दिसलं नाही.
आम्ही गेलो चळवळी याच्यासाठी त्या ठिकाणी केलं. याला मग या सलीमला सांगताना या अखिलला सांगताना याला हे दिसलं नाही का निलेश शेंडगे आपला माणूस आहे, हिंदू आहे, टिळा लावणार आहे. का मारायचं याला, का मारायचं, का जीव घ्यायचा का हिंदूचा, याला दिसलं नाही, याला समजलं नाही. पण याने त्या ठिकाणी याच्या स्वार्थासाठी त्या अखिल बिल्डर हे काय करते माहिती का, वार्ड नंबर 2 मध्ये काय करते, यांचं वार्ड नंबर 2 मध्ये जिहादी नेटवर्क आहे. हा सलीम, याचं नाव जागीरदार का शेख काहीतरी, हा जिहादी नेटवर्क चालवतो. हिंदूंच्या लहान लहान मुलींना, कॉलेजच्या पोरींना, त्यांच्यावर लव जिहादींना त्या ठिकाणी सोडून द्यायचं, त्यांना मोटरसायकलला पेट्रोल, कडक कपडे, सगळी यंत्रणा लावणारे हे लोक आहे. आणि हा त्यांचा भागदार आहे. याला हे चालत्या हिंदूचे मुलींच्या सोबत लव जिहाद केलेलं चालतं. गाईला वाचवणारे, गाईचं रक्षण करणारे आमच्यासारखे, ज्यांनी गुन्हे घेतले गाय वाचवताना, तर आमच्यासारखे गाईचं रक्षण करणारे, प्रदीप भाऊ सारखे गाईचं रक्षण करणारे ते नाही चालणार. गाईचं भक्षण करणारे तो सलीम, तो अखिल, तो कैची हे चालतात, त्याला भक्षण करणारे. असं सगळे हिंदुत्वाच्या विरोधात काम करणारे हे वार्ड नंबर 2 चे जिहादी, यांचा हा पार्टनर. मद्रासा बांधला एवढा मोठा, या वाळूच्या पैशातून तिथं त्या गोदावरीच्या पट्ट्यात जमिनी घ्यायच्या कुणी, त्या वार्ड नंबर 2 च्या जिहाद्यांनी. हिंदूंनी जमीन नाही घ्यायची, निलेश रोकायला तिथं एक जमिनीचा व्यवहार होता, त्याचा मध्यस्थी म्हणून तिथे गेलेले होते. प्रदीप भाऊला विषय माहिती, मध्यस्थी म्हणून गेलेले होते. आणि तिथं जमीन घ्यायची कुणी, फक्त वार्ड नंबर 2 च्या जिहाद्यांनी. आणि बाकीच्यांनी कोणत्या हिंदूंनी, अरे काय मुघलाई माजली का, मुघलाई माजली. बाकीच्यांनी जमीन घेऊ शकत नाही, व्यवहार करू शकत नाही. त्यांनी मद्रासे बांधले वाळूच्या पैशावर, त्यांनी एवढं मोठं त्या ठिकाणी जिहादी नेटवर्क चालवलं. ते सगळं तुला चालतं, तू आमच्या माणसावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, हिंदू का नाही, आणि तू कोणाच्या बळावर करतोय. आता 2 आपल्या संघटनेच्या बांधवांनी या ठिकाणी सांगितलं कोणाच्या बळावर करतोय, कोणाच्या बळावर करतोय तू. या श्रीरामपूर मध्ये एक सरकारी कर्मचारी, नीट ऐका सांगतो मी तुम्हाला, ते समजून जाईल तुम्हाला. आता श्रीरामपूर मध्ये एक सरकारी कर्मचारी हे शंकर पाळ्या, कळलं असेल बऱ्याच जणांना. यो शंकर पाळ्या हे सगळं नेटवर्क चालवतो. वार्ड नंबर 2 मधले जिहादी असन आणि हा दाभाडे असन, त्याची गँग असन, या सगळ्यांचा मुख्य जर कोण असेल तर हा शंकर पाळ्या आहे. आणि हा सरकारी कर्मचारी, हे सरकार शासनाचा तो कर्मचारी. भाऊंनी सांगितलं तो हप्ते बिप्ते घेतो, सगळं नेटवर्क आहे, त्याच्याकडे 4-4 फोन आहे, एक फोन नाही, ते 4-4 फोन, वेगवेगळे नंबर, त्याच्यावरून तो कॉन्टॅक्ट करतो. आणि या सगळ्या घटनेचा सूत्रधार शंकर पाळ्या हा आहे. आणि या शंकर पाळ्याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी करावा अशी सुद्धा आमची मागणी. कारण आमच्या निलेश भाईला त्या ठिकाणी मारण्यामध्ये त्या शंकर पाळ्याचा सुद्धा हात आहे. या शंकर पाळ्याने सुद्धा ते केलेलं आहे. तुम्हाला सांगू का, याची प्रॉपर्टी सांगू का तुम्हाला, अंदाज एक सरकारी कर्मचारी एक प्रॉपर्टी किती पहा त्याची. आता याचा श्रीरामपुरात बंगला आहे. आता सरकारी कर्मचारी म्हणजे असंच राहील, याला सरकारचं सगळं माहिती आहे. हा काय त्या स्वतःच्या नावावर बंगला खरेदी करणार आहे का. यांनी माणसं नेमून ठेवलेले. श्रीरामपुरात याचा बंगला आहे, मोठा बंगला आहे, आणि यांनी तो त्याच्या जोडीदाराच्या नावावर घेऊन ठेवलेला आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल किंवा सरकारी यंत्रणा असेल, या गोष्टींची खातरजमा करावी या माध्यमातून मी आवाहन करतो. श्रीरामपुरात बंगला आहे, त्याच्यानंतर पुण्याला जगली महाराज रोडला याचं हॉटेल आहे, लोणीला एक हॉटेल आहे. याची बायको जिकडची ना, या शंकरपाळ्याची बायको संभाजीनगर जिल्ह्यातली, तर शंकरपाळ्याच्या बायकोच्या त्याच्या सासरकडच्या लोकांच्या नावावर 30 ते 35 एकर जमीन यांनी घेऊन ठेवलेली. किती जोरे सांगा तुम्ही, 30 ते 35 एकर कुठून आणला एवढा पैसा, कुठून आणला. 30 ते 35 एकर जमीन, पुण्यात हॉटेल, MIDC मध्ये एक दूध डेअरीवाला आहे, त्या दूध डेअरीवाल्याला सुद्धा यांनी 2 नंबरचा पैसा वाईट करायला त्याचा पार्टनर म्हणून घेतलेला आहे. त्याच्या भावाला त्याच्या गावाजवळ दूध डेअरी टाकून दिली. एक गोष्टी सांगतो, त्या सगळ्या सत्य आहे. चितळी जळगावला एक पोरगा मयत झाला, आत्महत्या केली, त्याला जबाबदार हा शंकर पाळ्या होता. यांनी पैसे देऊन ते मॅटर मिटवलं, त्याच्या आत्महत्येला सुद्धा जबाबदार हा शंकर पाळ्या होता. माणसं मारण्याचं याचं पहिल्यापासूनच याचं षडयंत्र आहे.
माणसं मारण्याचं पहिल्यापासूनच षडयंत्र आहे आणि या शंकरपाळ्याला या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी अटक होणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा 302चा कलम लागणं म्हणजे 100 आताचा 3 जे BNS आले ते लागणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घ्या, या शंकरपाळ्यांनी काय केलं, त्याच्या घरी एक मोठा बंगला बांधलेला त्याच्या गावात. त्या गावातल्या बंगल्याच्या एक ना एक भिंतीला गोरगरिबाचं रक्त लागलेलं आहे. एक ना एक भिंतीला. लक्षात घ्या, नीट ऐका मी काय सांगतोय तुम्हाला. त्या बंगल्याच्या एक ना एक भिंतीला गोमातेचं रक्त लागलेलं आहे. छोट्या छोट्या वासरांचं, गाईचं रक्त लागलेलं आहे. कारण हा सगळा पैसा खायचा. शंकरपाळ्याचं काम आहे, खायचं, खाय इकडून पैसा खाय, तिकडून पैसा खाय. आपल्या निलेश भाऊचं रक्त सुद्धा लागलेला पैसा त्यांनी घेतलेला आहे आणि यांना आपण पैसा पचणार नाही. पचन का? थोडे सांगा, पचन हा पैसा यांना? सडून मरणारे. हा आमच्या निलेश भाऊंचा रक्त लागलेला पैसा तुम्हाला भगवंताचा शाप लागणार, भगवंताचा तुमच्यावर कोप होणार आणि तुम्हाला हा पैसा त्या ठिकाणी स्वस्त जगून देणार नाही. ज्यांनी या प्रकरणामध्ये पैसा खाल्ला, निलेश भाऊच्या मरणावरच त्या ज्यांनी टाळूवरच त्यांनी लोणी टाकलं, त्या प्रत्येकाला याच्यामध्ये त्या ठिकाणी भगवंत शिक्षा देणार आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये एक जनता पार्टीचा पण एक कार्यकर्ता नेता आहे. मी मी तुम्हाला जे मुद्दे सांगतोय, जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, आम्ही हिंदुत्ववादी म्हणून हिंदुत्ववादी पक्षासोबत राहिलो. हिंदुत्ववादी पक्षाला त्या ठिकाणी मतदान करायचं आवाहन केलं आणि जनता पार्टीचा नेता वार्ड नंबर 2 मधल्या या ज्यांच्या पाठीशी उभा राहतोय आणि हा हिंदुत्ववादी म्हणून मिळवतो, शहरात हिंदुत्ववादी म्हणून मिळवतो आणि तू त्या ठिकाणी त्या जिहाद्यांच्या पाठीशी उभा राहतो, जिहाद्यांना पाठबळ देतो. लाज वाटत नाही का? लाज. अरे आम्ही म्हणतो जाऊन द्या, एका व्यक्तीमुळे शांत आहे, जाऊन द्या, कशाला काय म्हणायचं, त्या व्यक्तीला नको काय वाटायला, कशाला काय म्हणायचं. पण तुम्हाला सांगतो, याचे सुद्धा या जनता पार्टीचा जो नेता आहे, आम्ही त्या ठिकाणी इथं हिंदुत्ववादी पक्षाला त्या ठिकाणी मतदान करायला लावलं. या वार्ड नंबर 2 वाली सगळ्यांनी विरोधात मतदान केलं. आज त्यांची साठू राहिला आणि याचे पण त्या ठिकाणी तुम्हाला एप्स्टीन फाईल्स नावाचा प्रकार ऐकला असेल, तुम्ही पोरांनी ऐकला असेल. एप्स्टीन फाईल्स आलेल्या अमेरिकेमध्ये, याच्या पण फाईल्स आहेत श्रीरामपुरात. आणि आमच्या जर तू पर्सनल लेवलला जाणार असेल, वैयक्तिक लेवलला आमच्या निलेश भाऊचा एवढं जर आमचा माणूस गेला, त्याच्यात पण तू जर बोट घालणार असेल तर तुझ्या सुद्धा फाईल्स आम्ही तुझ्या प्रदेश कार्यालयाच्या समोर पत्रकार परिषद घेऊन तिथं जाहीर करून टाकू. त्या प्रदेश कार्यालयाच्या समोर पत्रकार परिषद घेऊन तुझ्या फाईल्स आम्हाला माहिती तुम्ही काय लायकीचे. 15 फाईल्स इतके भंगारे नाही. अहो मी माता भगिनींची माफी मागतो. वेश्या आहे ना, वेश्या बरी हो, देह विक्री करती, देह विक्री. तिला तिच्या त्या ठिकाणी मार्ग नसतं, एखाद्या नाईला त्यांनी देह विक्री करीत असेल, निसर्ग नियमाने महिन्यातून 5 दिवस गप्प बसत असेल बिचारी. हे साले इतके गू खवे, माणूस मेला तरी 50 लाखाचा गू खाल्ला. याने माणूस मेला तरी 50 लाख 40 लाखाचा गू खाल्ला. वेश्या बरे हो तुमच्यापेक्षा, वेश्या बरे. एवढे दलिंदर तुम्ही जर वैयक्तिक पातळीला गेले तर आम्ही याच्यालाही सोडणार नाही. वैयक्तिक आम्ही लोकशाही मार्गाने छत्रपतींच्या विचारांनी, अण्णाभाऊंच्या विचारांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या बळावर ही लढाई लढत राहू. आम्ही याच्यालाही सोडणार नाही. परंतु लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात मुख्य सूत्रधार जे आहेत, वार्ड नंबर 2चे जिहादी, हा नगरसेवक दाभाडे, या सगळ्यांना अटक झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये चौधरी नावाचा जो काही कर्मचारी आहे त्याला देखील याच्यामध्ये आरोपी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर झालं नाही, एवढं सगळं आंदोलन करून, एवढं सगळं मोर्चा काढून, एवढं सगळं हे करून, तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी मुंबईला जाता येतं. आता जसं सांगितलेलं आहे तसं हजारोंच्या लाखोंच्या संख्येने मुंबईला जाता येतं आणि आझाद मैदानला आम्हाला देखील आंदोलन करता येतं. आणि ते आंदोलन 100% आम्ही त्या ठिकाणी करणार. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल आम्हाला काय कायद्याचे काय गोष्टी काय आम्ही विसरलो काय, अँटी करप्शन नावाचा कायदा तो पण आम्हाला माहिती आहे, RTI पण माहिती आहे, ह्युमन राईट्स पण माहिती आहे, रिट पिटिशन पण माहिती, सगळं माहिती आहे. फक्त आम्ही कोणाच्या खासगी लेवलला गेलेलो नाहीये. आणि अजून एक विषय झालंय, माझं सांगून 2च मिनिट राहील. अजून एक विषय, हे काय करते इथले मंडळी काही
आपल्याला जर कोणी त्या ठिकाणी पाठिंबा देत असेल, आपली बाजू योग्य आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसत असेल, तर नामदार साहेबांना आपल्याबद्दल निगेटिव्ह सांगणारे जो शंकर पाळे, तो जनता पार्टीचा एक जण नामदार साहेबांना निगेटिव्ह सांगणार, ते असेच आहे, ते तसेच आहे, ते अमुक करते, ते तमुक करत्या. अरे नामदार विखे पाटील साहेब 30 वर्षापासून लाल दिवाय त्यांच्याकडे, 30 वर्षापासून. त्याच्याकडे आता उदबत्ती आली आहे का पाताची, त्यांच्याकडे 30 वर्षापासून लाल दिवाय. मुख्यमंत्री लेवलचं दर्जा असलेले ते व्यक्तिमत्व आहे, त्यांना कळतं कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे. त्यांना हे माहिती आहे का निलेश भाऊ शेंडगेंचा विषय पूर्णपणे खरा आहे, बरोबर आहे का नाही? आमच्या निलेश भाऊंची जी हत्या झालेली आहे तो पूर्णपणे विषय खरा आहे. आणि जे तुम्ही हत्या केलेली तरी तुम्ही त्या ठिकाणी मिरवताय, तुम्ही खोटे हे त्यांना सगळं त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळं आज या ठिकाणी आपण जे आलो, या जी आधी प्रवृत्तींनी जे थैमान श्रीरामपुरात मांडवलेला आहे आणि त्यांना पाठबळ देणारा जो नगरसेवक आहे दाभाडे, या सगळ्यांना आरोपींना अटक या ठिकाणी झालीच पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. आणि त्या शंकर पाळ्याला या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेतलंच पाहिजे आरोपी म्हणून. जर नाही घेतलं तर 8 दिवसामध्ये नाही घेतलं, आरोपींना अटक नाही केली, शंकर पाळ्याला नाही घेतलं, 8 दिवसांमध्ये आम्ही आझाद मैदान मुंबईला जाणार आहे. येणार ना तुम्ही? जोरात सांगा. आपल्या निलेश भाऊंना न्याय मिळावा याच्यासाठी विराट प्रतिष्ठान असेल, शिवप्रहारच्या नेतृत्वाखाली प्रदीप भाऊ आहे, मी आहे, तुम्ही सगळे येणार का? थोडे सांगा, येणार का? तर आपल्याला आता 8 दिवसामध्ये जर ही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या 8 दिवसानंतर आम्ही मुंबईला आझाद मैदान येथे निलेश भाऊला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहे. एक शेवटचा मुद्दा, गुन्हा दाखल केला, सगळ्यात आता महत्वाचा विषय, मयत झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. घटना घडली, मी तुम्हाला सांगितलं 11 तारखेला निलेश भाऊ त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेले. 11 तारखेला घटना घडली, 14 तारखेला गुन्हा दाखल झाला निलेश भाऊवर, फिर्यादी चेतन काजेकरवर, चंदू भाऊवर, जो तिथं नव्हता सीसीटीव्ही मध्ये, आमच्याकडे सीसीटीव्ही डायरेक्ट. म्हणजे एवढं भयानक षडयंत्र, एवढ्या कोट्यवधीचा गू खाऊन मग तुम्ही जर अशी घाण करणार असेल तर लोकशाहीने आम्हाला पण लय मजबूत अधिकार दिलेले, आमच्याकडे पण लय आयुध आहे आणि ते आयुध घेऊन आम्ही लोकशाही आयुध घेऊन लोकशाही मार्गाने तुमची त्या ठिकाणी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय तुमच्यावर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत, आमच्या निलेश भाऊला न्याय मिळत नाही तोपर्यंत, त्यांचे लेकर बाळ आज रस्त्यावर आले, त्यांचे लेकर बाळांचं वरचं आज त्या ठिकाणी पित्याचं छत्र हरपलं, जोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. जोरदार गर्जना करा, हातवरती करा, बोला निलेश भाऊ शेंडगे अमर रहे, निलेश भाऊ शेंडगे अमर रहे, निलेश भाऊ शेंडगे अमर रहे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोला लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, बोला वस्ताद लहुजी साळवेंचा, बोला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला वीर एकलव्यांचा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय, जय लहुजी, जय हिंद. धन्यवाद. 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करा आणि नंतर आपल्या बोलते ताई बोलते आणि लगेच आभार प्रदर्शन आपले राहुरीचे आपले 2 मिनिटं सर्वांनी मित्रांनो खाली बसा. उन्हाचा खूप तडाखा याची आम्हाला जाणीव आहे, परंतु घटना अतिशय वाईट घडल्यामुळं आज या उन्हात तुम्ही माझ्या माता भगिनी आणि समाज बांधव सर्व मित्र परिवार एवढ्या ताकदीने उभा आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो, जर साधा जर एखाद्या गरिबाने जर समजा काही केलं तर तो भ्रष्टाचार होतो, आणि जर समजा या गुंडांनी जर काही केलं तर त्याला शिष्टाचार म्हणायचं का? मी एकच प्रश्न विचारितो येथील प्रशासनाला. प्रशासनाने अंगावर जी वर्दी घातलेली आहे त्या वर्दीचं ब्रीद आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. मित्रांनो, सदरक्षण आहे म्हणजे सत्याचं रक्षण करणे आणि खलनिग्रहण आहे म्हणजे जो वाईट आहे, दुर्बुद्धीचा आहे त्याच्या छाताडावर बुटाची लाथ मारणे हे आहे. मित्रांनो, जर येथील प्रशासकीय यंत्रणेला
गुन्हा होऊन एवढे दिवस 2 महिने होऊन गेले तरी सुद्धा जर आरोपी ताब्यात घेता येत नसेल तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे मित्रांनो. आणि आताच आमच्या बंधूंनी सांगितलं, मी तर म्हणतो पोलीस यंत्रणेने जो लाचलुचपत देतो त्याचा मुस्काट फोडलं पाहिजे पहिल्यांदा. कारण फक्त येथील प्रशासकीय यंत्रणेवर, पोलिसावर समाजाचा विश्वास आहे मित्रांनो. या विश्वासाने समाज चालतोय. न्याय देवतेवर विश्वास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर विश्वास आहे मित्रांनो. आणि मला एक सांगा, ज्या लोकांनी निलेश शेंडगेची हत्या केलेली आहे त्या निलेश शेंडगेला जर न्याय मिळाला नाही तर आपला या गुन्ह्यात येऊन उपयोग होणार नाही. आणि म्हणून माझी एक विनंती आहे, जोपर्यंत इथं DYSP स्वतः होऊन येत नाही तोपर्यंत आपण जागा सोडायची नाही मित्रांनो. निलेश शेंडगेला न्याय मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे? निलेश शेंडगेला न्याय मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे? आज निलेश शेंडगेच्या परिवाराचा मित्रांनो अंतःकरणामधून विचार करा. हॅलो, आज निलेश शेंडगेच्या परिवाराचा मित्रांनो खऱ्या मनापासून विचार करा. जर या यंत्रणेला जर थोडी सुद्धा जर काळजी असेल तर त्या निलेश शेंडगेच्या आईकडे बघा, त्याच्या भावाकडे बघा, त्याच्या पत्नीकडे बघा आणि ज्या मुलाचं छत्र हरवलेलं आहे त्या मुलांकडे बघा. तुमच्या पोटात तुटल्याशिवाय राहणार नाही. जर समजा आज आपल्याला या ठिकाणी त्या मुलांची जर कळवळ आली नाही तर काय उपयोग नाही. आज 2 मिनिट तुम्हाला बोलायचे काही आज या ठिकाणी विषय खूप महत्वाचा आहे आणि खूप गंभीर विषय आहे मित्रांनो. मी पोलीस यंत्रणेचा या ठिकाणी निषेध का करतो तर आरोपी एवढे दिवस हिंडतात फिरतात, त्या आरोपीला जर आपण अटक करू शकत नाही तर त्या नाशिक सारख्या ठिकाणी जाऊन आपण कशाला परीक्षा देतात, कशाला उत्तीर्ण होता? सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये कायदा द्या, सर्वसामान्य माणूस जशाच तसं उत्तर देईल मित्रांनो. आज तळतळ वाटते, एवढा मोठा पोरगा, गबरू जवान पोरगा, नजर लागण असा पोरगा, टार्झन, ज्याला आम्ही टार्झन म्हणतो, तो निलेश शेंडगे आपल्यामधून निघून गेलेला आहे मित्रांनो. त्याच्या मृत्यूची ठस आमच्या हृदयामध्ये शेवटपर्यंत गेलेली आहे. 3 दिवस आम्ही बिगर अन्य पाण्याच्या त्या परिसरामध्ये हिंडलेलो आहोत. आम्हाला माहित आहे निलेश शेंडगे हा कोणत्या ताकदीचा पोरगा होता मित्रांनो. समाजामध्ये सतत कार्यरत असणारा, कुणाच्याही कार्यक्रमाला हजर होणारा, वेळोवेळी सुखदुःखात कामं येणारा, समाजावर अन्याय झाला तिथं हजर राहणारा हा निलेश शेंडगे होता मित्रांनो. तो दुसरा तिसरा कुणी नव्हता. अरे ह्या देशामध्ये लोकशाही चालते आणि इथे लोकांनी या लोकशाहीचं हुकुमशाहीमध्ये रूपांतर केलेलं आहे. ही हुकुमशाही तुम्हाला चालेल का? ही हुकुमशाही तुम्हाला चालेल का? आणि म्हणून ह्या हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी माझी येथील प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे की निलेश शेंडगेच्या मारेकऱ्याला तात्काळ अटक झालीच पाहिजे. निलेश शेंडगेच्या मारेकऱ्याला तात्काळ अटक झालीच पाहिजे. इथे निलेश भाऊची मुलगी आलेली आहे, तिला 2 शब्द बोलायचे आहेत. आपण 2 मिनिटं खाली बसून थांबा आणि DYSPला माझी विनंती. नमस्कार, मी राजश्री निलेश शेंडगे. मी निलेश शेंडगे यांची मुलगी आहे. माझी नम्र विनंती, तुम्ही सगळ्यांनी शांतपणे मी जे 2 शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे. आमच्या डोक्यावरून आमच्या बापाचा हात काढला. त्यांनी माझ्या पप्पाची हत्या केली. त्यांच्या पण लेकरांच्या डोक्यावरून हात काढलाच पाहिजे. माझ्या बापाला न्याय मिळालाच पाहिजे. अमर रहे, अमर रहे निलेश शेंडगे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे निलेश शेंडगे, अमर रहे. मोर्चासाठी आलात त्याबद्दल आहे ना, शिवप्रहार आणि विराट प्रतिष्ठानतर्फे आणि निलेश शेंडगे मित्र परिवारातर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि इथं डेप्युटी साहेबांना निवेदन द्यायला जायचं आहे आपल्याला, तर आपण सर्वांनी आपण सर्वांनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये चला. एकच मुद्दा, एकच याचा व्हिडिओ घ्यायचा, एकच मुद्दा आहे बाबा. लक्षात घ्या, या लढाईमध्ये माझं पोलीस प्रशासनाला पण आव्हान आहे, माझं कलेक्टर साहेबांना पण आव्हान आहे, SP साहेबांना पण आव्हान आहे.
या लढाईमध्ये निलेश भाऊ शेंडगे यांना न्याय मिळावा याच्यासाठी पाठीशी उभं राहणाऱ्या मग प्रतिभ भाऊ असतील नाही तर चंदू भाऊ असन, हे दोन्ही माझे भाऊ असतील, किंवा मग फिर्यादी चेतन काजेकर असन, किंवा शंकर उमाप असतील, किंवा काटे असतील, नीट ऐका, याच्यातल्या एकाच्या जरी केसाला धक्का लागला तर याला सर्वस्वी जबाबदार सरकारी कर्मचारी शंकर पाळ्या हा असन. प्रशासनामधला सरकारी कर्मचारी यांच्या, परत एकदा रिपीट करतो, यांच्यातल्या एकाच्याही केसाला धक्का लागला, कारण आम्हाला माहिती त्यांची काय फितरत, यांच्यातल्या एकाच्याही केसाला धक्का लागला, रेकॉर्ड कराय, प्रतिभ भाऊ असन, चंदू भाऊ असन, फिर्यादी चेतन काजेकर असन, निलेश भाऊ शेडगेंच्या पाठीशी उभं राहणारा कोणी असन, याच्यातल्या एकाच्या जरी केसाला धक्का लागला तर याला सर्वस्वी जबाबदार हे सगळं जिहादी, तो दाभाडेचं यांचं नेटवर्क हँडल करणारा शंकर पाळ्या हा प्रशासनातला सरकारी कर्मचारी असत. जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, जय लू. या ठिकाणी आपण जो काही मागणी केलेली आहे आरोपींना अटकेची, यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक केलेले आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस स्टेशन श्रीरामपूर तालुका, पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर, DYSP कार्यालय, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि LCBचं पथक हे या आरोपी शोधासाठी नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर, उर्वरित आरोपींना लवकरात लवकर शोधून अटकेची कारवाई केली जाईल. आपल्या निवेदनानुसार यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याबाबत चौकशी केली जाईल. त्यामुळे आपण आता या ठिकाणी हा जो निवेदन दिलेला आहे यामध्ये आम्ही चौकशी करू. तपासी अधिकारी मी स्वतः आहे, DYSP उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून. यामध्ये आपण निश्चिंत राहा, यामध्ये निष्पक्ष तपास केला जाईल. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या या ठिकाणी जे मोर्चा आहे, आंदोलन आहे, हे मागे घ्यावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. आज आपण श्रीरामपूर या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी निलेश भाऊ शेंडगे यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे यासाठी हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. या मोर्चामध्ये आपल्या सोबत आपल्या भगिनी आहेत, त्या आपल्या भावना या मोर्चाच्या निमित्ताने व्यक्त करत आहेत. ताई, आज जो मोर्चा निघाला, मोर्चाचं कारण काय? निलेश भाऊ शेंडगेंना न्याय मिळावा याबाबत मोर्चा निघालेला आहे. 11 जानेवारीला जो काही त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याबद्दल त्यांना न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा निघालेला आहे. आरोपी आता सगळे अर्जुन दाभाडे आणि त्यांचे मारेकरी जे आहे सगळे, त्यांना अटक करण्यात यावे यासाठीच आम्ही आज सगळ्या महिला भगिनी इथं उपस्थित झालेलो आहे. जे माझ्या वडिलांना ज्यांनी मारलं, जे खुल्या हिंडू राहिले, त्यांना पोलिसांनी अटक केलंच पाहिजे. माझ्या पप्पाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही दोघं बहीण भाऊ रस्त्यावर आलो, आमच्या डोक्यावरून हात निघून गेला. आमचा सगळा परिवार, माझी मम्मी खूप रडते, माझी आजी, माझे मोठे पप्पा, माझी मम्मी त्या खूप रडते. त्यांना मी एकटी, माझे पप्पा त्यांना कसं गप करू बरं मी. माझी एक मागणी, फक्त माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही म्हातारे आई बाप आहेत, हे लेकरं सांभाळू शकतो का? आम्ही हे सांभाळणार का? हे लेकरं असा अत्याचार करणाऱ्या माणसाला तुम्ही अटक करीत नाही का? करीत नाही ते केलं पाहिजे ना. महिना झाला ना माझ्या मुलाला, मग त्याचा न्याय नाही करू शकत का सरकार? आम्ही गप बसलो ना, सरकार का आम्हाला न्याय देईन. अन्याय आमच्यावर करू नका, या लेकराची काळजी व्हावं सरकारने आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच विनंती करते. 11 जानेवारी 2026 रोजी नायगाव या ठिकाणी निलेश भाऊ शेंडगे यांची हत्या वार्ड नंबर 2 मध्ये जिहादी आणि त्यांचा साथीदार अर्जुन दाभाडे यांनी मिळून केली. आणि ही हत्या झाल्यानंतर आजपर्यंत त्या लोकांना, मेन आरोपीला अटक झालेली नाही. तर त्यांना अटक व्हावी आणि त्या ठिकाणी जो काही त्यांचा साथीदार, सरकारी यंत्रणेमधला साथीदार, ज्याला आम्ही शंकर पाळ्या म्हणतो, याची तुम्ही तुमच्या लेवलवर शोध पत्रकारिता करा. हा शंकर पाळ्या सगळ्या ठिकाणावरून पाकिटं खाणारा हा शंकर पाळ्या याच्या सगळ्या या घटनेचा सूत्रधार आहे. तर या सरकारी कर्मचारी शंकर पाळ्यावर सुद्धा खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो जर खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होणार नाही आणि या आरोपींना अटक होणार नाही, तसेच
प्रदीप भाऊने आता सांगितलं तुम्हाला का वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला का तिथं 14 तारखेला वाळू चोरीचा गुन्हा घटना घडली 11 तारखेला. आता त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये काही जण आहे त्याच्यातले घरी बसलेले त्यांच्यावर तुम्ही वाळू चोरीचा गुन्हा दाखल करता. हे सगळं षडयंत्र आहे आणि हे सगळे षडयंत्र करणारा तो शंकर पाळे. शंकर पाळे हा त्या जिहादी वार्ड नंबर 2 मधले जिहादी ज्यांनी लव जिहाद घडून आणला व हत्या घडून आणल्या. अनेक या ठिकाणी मुल्ला कट्टर सारख्या आरोपीला सोडायला पैसा हे लव राहिले या वाळूच्या याच्यामधून. यांचा साथीदार दाभाडे आणि ते सगळे यांना जोपर्यंत अटक होत नाही शंकर पाळे याच्यात अटक त्या ठिकाणी शंकर पाळे आरोपी होत नाही 302च्या कलमामध्ये 103 नुसार BNS तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. 8 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी मुंबईला आझाद मैदान हे सगळे मिळून विराट प्रतिष्ठान, शिवप्रहार, सकल मातंग समाज, सकल हिंदू समाज, निलेश भाऊ शेंडगे मित्र मंडळ सगळे मिळून आम्ही त्यांचा परिवार लहान लहान पोरं रस्त्यावर आले आज हे फक्त याच्यामुळे या सगळ्या षडयंत्रामुळे यांच्या त्याच्यामुळे यांना न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊंचा विचार आणि बाबासाहेबांचं संविधान हे लोकशाही हत्यारे घेऊन आम्ही लढत राहणार आहे. धन्यवाद. आज आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमात आपण सर्व जे इथं जे जमलेलं आहे आपण प्रचार माध्यमातले जे लोक इथं जे आलेले आहात आपल्या सर्वांना मी आपल्या मार्फत एक विनंती करतो की जानेवारी महिन्यात 11 तारखेला जी आमच्या भावाची बुडवून हत्या करण्यात आली नायगाव या ठिकाणी ते सगळे आरोपी अजूनपर्यंत मोकाट आहे. पोलिसांना ते आरोपी का भेटत नाहीये ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. श्रामपूर पोलीस नगर जिल्ह्यातील LCBचं पथक असेल हे बाहेर देशात जाऊन UP बिहारला जाऊन आरोपी शोधून आणतात. त्यांना श्रामपूर तालुक्यातले आरोपी का भेटत नाहीये ते तर घरीच राहतात. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडनं आम्हाला सगळ्यांना कल्पना भेटते का आज इथं दिसला तो तिथं दिसला. या सगळ्या गोष्टी असताना जर आरोपी जर त्यांना सापडत नाहीये तर ह्याच्या पाठीमागं नेमकं काय काय या सगळ्यांचे तोंड पैशामुळे बंद झालेले आहे की काय आपण या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. कारण की पोलीस प्रशासनानं जर कुठल्याही गोष्टीचा जर छाडा लावण्याचा प्रयत्न केला तर तो एकदम शेवट मुळापर्यंत पोहोचतं. खोट्या नाट्या केसेस घडवल्या जातात, टेक्निकल केसेस घडवल्या जातात. चांगले ही तर प्रशासनावरती जे मोठे मोठे अधिकारी जे बसलेले आहेत ना यांना सगळ्यांना टेक्निकल केसेस कशा घडवायच्या याचा चांगला अनुभव आहे ना आम्हाला पण आणि आमच्या सहकार्यांना पण टेक्निकल केसेसचा अनुभव आहे. का कुठल्या केसमध्ये काहीही हस्तक्षेप नसताना 307ची केस कशी लागती 95ची केस कशी दाखल होती हे सगळं काही याच्यातून मी गेलेलो आहे. इथं जी जीवित हानी झालेली आहे जी खरी घटना घडली आहे या घटनेकडं गांभीर्याने लक्ष न घेता आम्हाला काही प्रशासनामार्फत सांगण्यात आलं की आम्ही 95चा गुन्हा दाखल करतो त्याच्यावरती नाही मग आम्ही मर्डरचा गुन्हा नाही घेणार आम्ही 304चाच गुन्हा घेणार. या अशा काही गोष्टी सांगून प्रशासन आम्हाला आहे ना चुकीच्या दिशेला घेऊन जात होतं. नेमकं प्रशासन चुकीच्या दिशेला का घेऊन जात होतं त्यांच्या सगळ्यांच्या खिशामध्ये यांचा पैसा पोहोचला होता का या सगळ्या काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. आमच्यावरती मगाशी सूरज भाऊने सांगितलं की आमच्यावरती घटनेच्या 3 दिवसानंतरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला. नेमकं आमचे माणसं खिशामध्ये वाळू चोरून घेऊन जाणार होते की काय तिथं किती साहित्य आमच्या वाळू चोरीचे जमा केलेत हे पण बघणं गरजेचं होतं ना. खिशामध्ये नेणार होते का गाड्यांच्या डिक्क्यामध्ये वाळू नेणार होते हे पाहणं गरजेचं होतं का फक्त यांच्या हातामध्ये कलम आहे म्हणून आणि यांना पैसे भेटले म्हणून यांनी काहीही करायचं उचल कलम आणि उचल पेन आणि लाव कलम असं करायला पाहिजे का. आपल्या सर्वांमार्फत मी एक विनंती करतो की आज जो मोर्चा आम्ही ज्या मोर्चा काढला होता आरोपींना अटक झालेली नाहीये. सरकारी जो अधिकारी त्यांच्या पाठीशी आहे आपल्या सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला आम्ही त्यांचे फोटो पुरवू त्यांचे कसे लागे बांधे त्यांचे सगळ्यांचे फोटो देतो तुम्हाला. यांच्या घरगुती प्रत्येक कार्यक्रमात त्या आरोपींची हाजरी आहे. त्या सरकारी अधिकाऱ्यांवरती सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी मार्फत चौकशी झाली पाहिजे. ह्या सगळ्या जर गोष्टीचा पाठपुरावा जर करता आला नाही यांना आणि हे जर झालं नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो येत्या 8 दिवसात आम्ही आझाद मैदान ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलनाला सहकुटुंब सहपरिवार बसणार आहोत. आम्ही तुम्हाला सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत आम्ही सर्वांना विनंती करतो पोलीस प्रशासनाला आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गावरती चाललेलो आहोत तर आम्हाला संविधानाच्या मार्गावरच चालून द्या. कारण की सर्वांना माहिती आहे मातंग समाज हा इंग्रजांच्या काळापासून लढवय्या समाज आहे.
इंग्रजांपासून आमच्यावरती येणं 3 टायमाची हजेरी देण्यात आलेली होती. इंग्रजांनी आमच्या समाजातील लोकांना 3 टायमाची हजेरी देऊन आमच्यावरती पाळत ठेवलेली होती. तर आता आम्ही स्वतंत्र भारतात आहोत, तर आपण सर्वांनी याची दखल घेण्यात यावी. आम्ही लढणारे आहोत, आम्ही गांडू नाहीये, पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढू नका. आणि जर तुमच्याकडनं न्याय भेटणार नसेल, जर आमच्या कार्यकर्त्याकडनं कुठल्याही अनुचित प्रकार घडला, तर त्या अनुचित प्रकारामध्ये तुम्ही चुकीचा तपास करून आम्हा कुणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नका, ही आम्ही तुम्हाला विनंती करतो. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.